जोपर्यंत ज्याचं आयुष्य कुणाला लिहिता आलं नाही तेही देखा निमाले. निमाले या शब्दाचा अर्थ मृत्यू पावले. मग ज्याचं आयुष्य लिहिता आलं नाही दिवेगावकर शास्त्री ते जर जाऊ शकतेत. इतराचा पाड कोण, इतराचा पाड कोण, इतराचा पाड कोण, इतराचा पाड कोण. मिले जान चुके, मिले जान चुके. तर वितराचा पाड कोण, नेमिले जान न चुकेते. कुंजराम अह्यव्यताय जलानाम, आजा कि मजायते स्थापयो. नाना जिथे कुंजर वाहून जातोय तिथं शेपुडीनं कशाला शेपूट हलवायची. इतराचा पाड कोण, नेमिले जान न चुकेते. काळ हा प्रत्येकाच्या उशाला बसलाय. काळ काहीच बघत नाही. काळ राजसत्तेतल्या माणसाकडे बघत नाही, परमार्थ सत्तेतल्या माणसाकडे बघत नाही. बाकी काय नाना प्रकारच्या संपदा राहील ठाईचे ठाई. वाक्य देहूतल्या मालकांचे. कारण वाक्य ही पावरबाज माणसाची मानली पाहिजे. वाक्य तर सगळ्यालाच फेका वाटायलेत. ज्याला बायको भेट नाही त्याला पण वाटतंय मोह वाक्य कोणतरी ऐकावं. पात्रता लागन ना. वाक्य अधिकारी लोकांचं पाहिजे. तुकोबारायचा अधिकार किती मोठा. जगा खाळ खाय, जगा खाळ खाये, दिला पाय, काळ त्याच्या डोक्यावर ज्यांनी पाय दिलाय त्या व्यक्तींचं वाक्य सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई. राहिला संपत्तीचा वाद. काही लोकांना वाटत असेल माझ्याकडे फार पैसे आहेत, अब्जानं पैसे आहेत, कोटी नाहीत, खरवा नाहीत, निखरवा नाहीत. आपण रावणाच्या तळपायाच्या मातीला चितवन प्रचंड श्रीमंत व्यक्ती आहे. कवडीत नाना रुपयाला चिटकेलेलं नाणं पण काढून घेतात. पोरी म्हणतात हे शकून असते, ते पण काढून घेतात. भूषणे ही घेते काढून, भूषणे ही घेते काढून, भूषणे ही घेते काढून. भूषण हे घेते काढून,
बळी गेली नाही याबद्दल ठीक आहे, पण रावणाचं पूर्वेकडची भिंत 269 किलोमीटर लांबीची होती. वंशाचा संबंध धातयाशी सोनियाची पुरी समुद्राचा वेढा समुदाय गाढा राक्षसाचा. आता कीर्तनकारापेक्षा खाली बसलेले लोक जास्त हुशार आहेत, पाठांतर त्यांचं भरपूर आहे, म्हणून आमच्या लोकांनी ग्रंथ पाहून कीर्तन करावा, नाही तर खालचे लोक नदीला गवसून हाणतील. विठाला 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 269 किलोमीटर लांबीची भिंत होती. पुरावा आहे पुराणात, फक्त रामायणात शोधू नका, रामायणात नाही सापडणार. विशिष्ट पुराण सांगते 269 किलोमीटर लांबीची भिंत, 11.5 फूट उंच होती. भगवान बुवा 4.5 फूट रुंद होती. ही सगळी भरीव सोन्याची होती. याच्यातला 2 फुटाचा जर कोपरा काढला ना तर नामदेव दादा तालुक्यातल्या प्रत्येक बाईला नॅकलेस होईल. बटन कोणाचं दाबीन? रावणाचं बटन. नाना दाबील का दुसऱ्याचं बटन? पप्प्याचा बाप जरी दुसरीकडे गेला, हा तुम्ही त्याच्यात नाहीत ना, मागणं पुढं फुफुटा उड, पण तरी पण ज्यानं लग्न केलं नाही त्याला संसार जास्त कळतो, इतकं ध्यानात ठेवा. विठाला विठाला मग तितके जर मुरकुटे व सोनं जर वाटलं तर हिम्मत आहे का दुसऱ्याचं बटन दाबायची? काय मायवेली त्याच्या विरोधात फॉर्म भरायची? तरी पण 2 वाजून दुपारी 2 वाजून 18 मिनिटाला दक्षिणेच्या मालकाने रावणाला आपटून मारलं. म्हणजे पैशावाल्याला सुद्धा थांबता येत नाही, सत्तेवाल्यांना थांबता येत नाही. राहिली शक्ती पारमार्थिक शक्ती. तर पारमार्थिक शक्तीचा जर विचार केला तर आपण लय सामान्य माणसं आहेत. लोकांनी बघावं म्हणून भजन म्हणणाऱ्यांची संख्या खूप आहे. सकाळच्या काकड्याला जर माईक बंद झालं तर काकडा करा वाटत नाही, असे किती दाखवायचे. पण माईक बंद असलं तरी काकडा करतेत, अशा लोकांवर परमार्थ आहे. त्यांच्यावर लोकांनी ऐकावा. लाईटच गेलेली आहे, मग कशाला जायचं, कुठं लोक म्हणणार आहे तू काकड्याला होताच म्हणून. असे सुद्धा आमच्यासारखी बरीच असतील. हा कॉलेजमधलं सांगतो आता. यतम प्रतिभासा भयव्याप्तीन धेनु सहिष्णर गती जायते मिमम नाम निष्ठम कृतु संपन्नस्तते वच. विठाला 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 हुशार म्हातारे ते प्रत्येक कीर्तनाला येते ते बाबा. हुशार आहे. हो, फुकट बिड्या वाढायला एसटी फुकटची आहे म्हणून बिड्या वाढायला परळीला जाणाऱ्या म्हाताऱ्यापेक्षा हे म्हातारं कितीतरी कोटीपटीनं चांगलं. विठाला विठाला प्रकांड श्रीमंत रावण हे 18 संतांनी हरिनामे ढवळीले जग, विश्वनामाने ढवळून काढलं, तरी थांबता आलं नाही. हो, नाही थांबता आलं. मुद्दा सांगतो एक तुम्हाला, किती मोठ्या लोकांच्या उशाला काळ बसला. वैकुंठवासी स्वर्गीय, कैलासवासी, सत्यलोकवासी, गोलोकवासी पंडितराव पांडुरंगराव मुंढे अण्णा विश्वाच्या मालकाच्या सानिध्यात विलीन झाले. दक्षिणेच्या मालकाचा निरोप आला आणि त्या निरोपाला ती सामोरे गेले. प्रत्येकाला जावं लागते. या विश्वामध्ये 7 चिरंजीव आहेत. त्याच्यापैकी या मंदिरातला एक नंबरचा चिरंजीव आहे. त्या चिरंजीवाचं नाव आहे मारुतीराय. मारुतीराय नुसते 1 नंबरचे चिरंजीव नसून वारकरी संप्रदायातले 1 नंबरचे वारकरी आहेत. येऊनी जन्मला मरकट तो वैष्णवा माझे अतिश्रेष्ठ, हनुमंत म्हणावया कनिष्ठ, ऐसा पापिष्ट कोण आहे. धर्मानाम पवित्रयो धर्म संन्यासो पवित्रया, रक्तांबरस्तते वचम कामाम दग्धाति जायते.
ज्यानं कामाला विस्तू लावलाय, काम बांधवडी काळ घातला तोडरी, एवढी मोठी. आणि ह्या सगळ्या गोष्टी असताना रामागड्याची आवडी मोठी म्हणून लंके पेनरे, म्हणजे प्रभू रामचंद्राविषयी विटेवरच्या मालकाविषयी जिव्हाळा असणारा, नैष्टिक ब्रह्मचर्याचा कासोटा असणारा, आईच्या पोटातच ब्रह्मचर्याची लंगोटी बांधून घेणारा, एक नंबरचा 19 संन्याशापैकी एक संन्याशी. त्या संन्याशाच्या आईचं नाव अंजनी. तिला जर थांबता येत नाही तर तुमची आमची काय कथा आहे? तिच्या जर उशाला येऊन काळ बसू शकतोय, काय कथा आहे? तत्वज्ञायानं दक्षिणेच्या मालकाच्या निरोपाला सामोरं स्वर्गीय अण्णांना जावं लागलं. त्यांचं हे 7वं पुण्यस्मरण आहे. मोठ्या अट्टहासाने, मोठ्या असीम प्रयत्नाने, भावयुक्त अंतकरणाने, श्राद्धाच्या बाबतीत उल्हास जल्लोष असं नाही म्हणता येणार, भावयुक्त अंतकरणाने, श्रद्धायुक्त अंतकरणाने हे 7वं पुण्यस्मरण आदरणीय नामदार धनंजयजी पंडितराव मुंढे विद्यमान मंत्री साहेब, त्यांनी आपल्या वडिलांचं पुण्यस्मरण 7वं मोठ्या आदरयुक्त अंतकरणाने ते करतात. विश्वातलं सर्वात मोठं दैवत कोण असेल तर आई वडील आहेत. सकल तीर्थाची धुरे जे का जाण माता पितरे, नमो तया माता पित्याचे पालन, नमो त्या वचन सत्यवदे. देहूतले मालक सांगतात आई वडिलांचं पालन करणाऱ्याला मी नमस्कार करतो. सर्वश्रेष्ठ आई वडिलांचा आदर करणारा हा सर्वश्रेष्ठ असतो. मुद्द्याता जर गोष्ट सांगायची झाली तर पारमार्थिक क्षेत्रात बडे तात्या कोणाला मोठं व्हायचं असेल, बळीरामजी राजकीय क्षेत्रात कोणाला मोठं व्हायचं असेल, व्यापार क्षेत्रात आमचे गंगाखेडचे केंद्रे साहेब, व्यापार क्षेत्रात मोठं व्हायचं असेल, राजकीय क्षेत्रात मोठं व्हायचं असेल, पारमार्थिक क्षेत्रात मोठं व्हायचं असेल बापू, तर आई वडिलांची कृपा लागते. वंशकृपास्ततो जायम धरा कृपेशिस्ततः आत्मकृपा पुनितयम व्याप्त कृपा जनस्थितः. 28 कृपा सांगितल्या न्यायशास्त्रामध्ये की आईवडिलांची वंशाची कृपा असावी, पूर्वजाची कृपा असावी, आईवडिलांची कृपा असावी, भूमीची कृपा असावी, प्रांताची कृपा असावी, परिसरातल्या सात्विक सदाचारी लोकांची कृपा असावी. या कृपेने माणूस मोठा होत असतो. सगळ्याची सगळ्या कृपा लाभल्या आणि वाडवडिलाची कृपा नसेल तर कधी बी नाव बुडून जात असते. विठाला विठाला. आतापर्यंत प्रत्येक क्षेत्रात जी जी माणसं मोठी झाली त्यांचा पावर वाढत असेल आई वडिलांच्या आशीर्वादानं. एक मुद्दा सांगतो तुम्हाला. विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात नाना. वृक्षाचे पान हाले ज्याची सत्ता राहिली अंता मग कोठे, तुझी या सत्तेने वेदाशी बोलणे सूर्याशी चालणे, तुझी या बळे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. व्याप्तिरोजायते नकना धरास्थितम अपायम व्यालाक्ष सुदियम छंदेषु मृतिसारायम ततेवच. कीटकापासून मुंगीपासून हत्तीपर्यंत जीवाच्या संहार कार्याची नीतिक्रिया त्याच्याकडे आहे. त्याला जगाचा बाप म्हणतात. आणि त्या विश्वाच्या बापाला पुंडलिक रायानं जर उभं केलं असेल तर यज्ञ नाही केले, तपश्चर्या नाही केल्या, साधना नाही केल्या, फक्त आई बापाच्या सेवेची ताकद. नामदेव दादा जगाचा बाप 28 युगापासून उभा आहे. आपल्याला 4-5 युग माहिती आहेत. सत्ययुग, सत्य, त्रेता, क्रता, कली, द्वापार वगैरे हे 4-5 युग पाहिजे. तांबदा युगाति मध्यम यत्कृती संगाय भाषायाम युग जायते न सखलम मिद्यान मिद्य सर्वशास्त्रायाम. असे 28 युग आहेत. हे पण आमच्या कीर्तनकारांना पाठ असावा. विठाला विठाला. 28 युगापासून जगाचा बाप जर दिवेगावकर शास्त्री बाबा उभा केला असेल फक्त मायबापाच्या सेवेच्या ताकदीवर. मला असं वाटतं कीर्तनकारांनी आईवडिलाच्या सेवेच्या बाबतीत श्लोक सांगायचा, एखादी ओळी सांगायची, जेणेकरून पुरावा हा मोठ्या लोकांचा पटल्या जातो. एक पुरावा आहे. मागे आपल्याकडं शिव उपासक तुमच्या परळीला एक महाराज आलते, आमच्या परभणीला पण आलते. त्यांनी एक सांगितलं महिला मंडळींना, लोटाभर पाणी टाका आणि 1 तांदूळ वाहन 1 बेल ठेवा, असं त्या महाराजांनी सांगितलं. ठीक आहे. तरी पण जाणकार लोकांनी त्यांचं ऐकू नये असं म्हणत नाही. चिकित्सक वृत्तीनं बघायचं कशात लिहिलं असेल. पुरावा मोठ्या लोकांचा मानला पाहिजे. त्याच्यासाठी एक पुरावा होता. एक पसा पाणी एक बिलवदा एक
पूर्वी लिहितात, एक पसा पाणी एक बिल्वदळ. अत्यंत सोपं पूजन सांगितलं 700 वर्षापूर्वी. साक्षी मोठ्या माणसांची ग्राह्य धरल्या जाते. असो, अधिकार संपन्न लोक, ब्रह्मांडाचा मालक ज्यांनी उभा केला ते आई वडिलांच्या सेवेच्या पुण्याईवर केला. स्वर्गीय अण्णांचं 7वं पुण्यस्मरण. आदरणीय नामदार धनंजयजी साहेब मोठ्या भावयुक्त अंतकरणाने करतात, त्यांना धन्यवाद. एवढ्या धकाधकीच्या काळात विद्यमान पदावर असताना सुद्धा वेळ काढला आणि काढत जावा. मोठे वागले की लहाने माणसं वागत असतात. सप्त्याच्या काल्याच्या पंगतीत मोठाल्या माणसांनी एखादं जर भाजीचं पोळीचं टोपलं घेतलं तर बारकाली माणसं पाय तुटूस तर वाढीत असतात. आणि मोठाली माणसं मुद्या घालून जर मंडपाच्या कडीला उभं राहत असतात तर मग बारकाले त्याला त्या दिवशी एके दिवशी हिंगा दाखवित असतात. मोठ्यांनी वाकायचं असतंय. मोठा नुसताच म्हणला, ए श्याम्या कडी आण, कवा नुसता बोंबलो तू म्हणला. 4-2 पिढ्या गेल्या तुझ्या घरातलं कोणी वाकलं नाही ना आम्हाला कडी आणायला सांग तू. ह्या सांगणाऱ्यानंच जर हाताच कडीत बकीट घेतलं तर श्याम्या पाय तुटूस तर वाढी तू. त्याच्यामुळं काळ इतका गोड आलाय. पहिल्यापासून मोठ्यांनी चांगलं वागलं की बाकीचे लोक भेऊन वागत असतात. श्रीमंताच्या घरच्या बाईनं पदर पडू द्यायचा नाही, बारक्या तर पडूच देत नाहीत. उलट झालंय. बारक्यांना वाटतंय आपल्याला कोणी विचार नाही त्याच्याकरता ते पडू देत नाहीत. नियम आहे, मोठ्यांनी चांगलं वागलं पाहिजे. ज्याच्या अंगावर चांगली कपडे आहेत का त्यानं जास्त जपलं पाहिजे. भरलेलं डुकर तिकून आलं आणि पांढरे शुभ्र कपडे घालून इकून एक जण गेलं आणि ते डुकराला म्हणलं, माझ्या आजोबा सरपंच असताना रोड झालता भगवान बुवा, तुला डुकरा सांगायलो या रस्त्याने येऊ नको. त्याला अक्कल असती का? ते नुसतं जवळून नाही गेलं, शेपटीचा फटकारा हाणून गेलं. मग ज्याच्या अंगावर पांढरे कपडे आहेत त्यानं जास्त जपावा. काळे बेंद्रे कपडे घालणाऱ्याला पुसलं तरी ते निघून जातंय. याचा अर्थ असा आहे मोठ्यांनी जास्त आचरणात राहिलं पाहिजे, बारकी लोक त्यांचं अनुकरण करत असतात. विठाला विठाला काय होतंय, ते मंत्री आहेत म्हणून चोंबाळायचा विषय सांगत नाही, काही सांगत नाही मी. ते मंत्री आहेत. माझं एक मत आहे की सर्वसामान्य माणसं आदर्श घेत असतात. किती व्याप आहे हो त्यांना, किती व्याप आहे. परवाला एक श्रीमंत व्यक्ती मृत्यू पावली तर सुनानं विदेशातून सांगितलं आणि मुलानंही सांगितलं, आम्ही आल्यावर आमचे बाबा थोडेच उठून बसणार आहेत, उरकून घ्या. 39 कोटीची प्रॉपर्टी त्या माणसाकडे, 39 कोटीची प्रॉपर्टी. पोरान तिथून सांगितलं उरकून घ्या. मग असं जर होत राहिलं असेल तर मग सर्वसामान्यांचा दिलासा संपत असतो. याच्यात आदर्श कसा मिळतो बघा. एवढ्या मोठ्या व्यापातली ती व्यक्ती पुण्यस्मरणा करता आपल्या वडिलांच्या थांबते. आपल्याला व्यापच काय, आपण आजची पाळी उद्या घेतली तर चालत नाही का? असा एक आदर्श कोणीतरी घ्यावा, असं मोठ्या लोकांनी वागत जावं, म्हणून त्यांना धन्यवाद देतो. पुढे आदरणीय नामदार पंकजाताई गोपीनाथराव मुंढे, अजय माणिकराव मुंढे, विजय व्यंकटराव मुंढे, रामेश्वर व्यंकटराव मुंढे, अभय माणिकराव मुंढे, हा समस्त मुंढे परिवार या सर्वांच्या वतीनं मोठ्या श्रद्धेने भावयुक्त अंतकरणाने चालत असलेलं 7वं पुण्यस्मरण त्यांना पुनश्च धन्यवाद देतो. आदरणीय स्वर्गीय अण्णांना गोडशी अधिपत्या सर्वस्थितो वैकुंठाती स्थित भयो कैलासाधिपतयन्नमा सत्यम वासम पतयन्नमा गोलोकाधिपतयन्नमा यज्जायते सर्व चतुर्विधा स्थित प्रतिभासा यज्जायते अधिष्ठितम सकल करिष्यते. या अनुष्ठानानं त्यांना त्या ठिकाणी जागा मिळो अशी पितृदेवांच्या चरणी प्रार्थना माझ्या म्हणण्यानं भेटणार नाही. विठाला विठाला आज आदरणीय महाराष्ट्राच्या मातीला लाभलेलं नाविन्यपूर्ण पौराणिक क्षेत्रामध्ये ज्यांचा फार मोठा संस्कृतवर प्रचंड अभ्यास आहे. मी 9 शतचंडी केली बासरला, त्यावेळेला महाराजांना मी कीर्तनाला आमंत्रित केलं तर आमचे हरिभक्तीपरायण दिवेगावकर शास्त्री महाराज ते सुद्धा या ठिकाणी त्यांना प्रणाम करतो. आदरणीय तारखेच्या संदर्भात सतत मला बोलत होते. भगवान महाराज संस्थान हरिश्चंद्र राजा पिंपरी त्या अधिष्ठानावर ते अधिष्ठित आहेत. महाराजांना सुद्धा प्रणाम. आदरणीय मृदंग क्षेत्राचं नाव विदेशात सुद्धा ज्यांच्यामुळे पोचलं, ज्यांच्या बाबांची फार मोठी ख्याती होती असे बापूसुद्धा या ठिकाणी आहेत. बापूंना सुद्धा प्रणाम. आदरणीय मृकुटे महाराज असतील, राजकीय क्षेत्रातले आदरणीय आमचे बळीरामजी कडपे असतील,
नामदेव दादा असतील, आधी करून हरिभक्तीपरायण महाराज, मला नाव माहीत नाही, लिंबाजी महाराज, सुद्धा महाराजांना सुद्धा प्रणाम करतो. आणि आदरणीय आमच्या गंगाखेडचे याच घराण्याशी ज्यांच्याशी गोडसं नातं आहे, रक्तछंदातलं नातं, आदरणीय आमचे मधुसूदनजी साहेब सुद्धा या ठिकाणी, त्यांना सुद्धा धन्यवाद, प्रणाम. बडे तात्या आदी करून सर्वांना प्रणाम करतो. सगळ्यांची नावं घेतली अशी गृहीत धरा. विठाला विठाला. काळ हा कोणाला सोडत नाही. जयंती नावाची इंद्राची कन्या आहे. वेळात आपल्याला जेवढी वेळ दिली तेवढ्या वेळेत आपल्याला आटपायचं. जयंती नावाची इंद्राची कन्या आहे. इंद्र फार मोठा माणूस आहे. एकट्या इंद्राला 222 पदं येतं. एकट्याला खालचे पदं कधी जातेत कधी येतेत याचा काही भरोसा राहत नाही. पण त्याचं पद फार काळ टिकलं. आणि त्याच्या पदाचा अधिकार किती मोठा आहे लक्षात घ्या. इंद्रानं वरुणाच्या फॉर्मवर सही केल्याशिवाय पाऊस पडत नाही. एक पद त्याच्याकडे. दुसरं पद, कालदंडाच्या फॉर्मवर इंद्रानं सही केल्याशिवाय जगातला कुठलाही माणूस मरत नाही. हे दुसरं पद. दोनच पद झाले ना आपल्याला. एक निसर्गाचं पद आहे आणि एक मृत्यूचं पद आहे. हे असे 222 पदं येतं. म्हणजे एकट्या इंद्राच्या गाडीला 222 लाल दिवे आहेत भगवान बुवा. 222 लाल दिवे. पावर किती मोठी असेल साहेब, किती मोठी पावर असेल. आणि त्यांच्या जावयाचं पत्र आलं, मुलीचं पत्र आलं. ते पत्र होतं यमधर्मानं दिलेलं. यमधर्माने कालदंडाकडे दिलं आणि कालदंडाने ते पत्र जयंतीला सुपूर्द केलं. जयंती ही इंद्राची कन्या आहे. आई साहेब, हे पत्र आहे. कसलं पत्र? कालदंड. काही नाही, आजपासून 3 दिवसाला दुपारी 12:30 वाजता तुमचे मालक जाणार आहेत. बापू, ती बाई इंद्राची मुलगी होती. इंद्राची 222 लाल दिवे होते तिच्या बापाच्या गाडीला. 222 लाल दिवे. एक नाही. वैभवातला माणूस. तिथं चिंतामणीच्या सडका, कल्पतरूचे उद्यानं, कामधेनूचे खिल्लार. नाना, तिथं फार मोठं वैभव. एका मोठ्या माणसाकडे गेलो तर त्यानं 11x22चा टीव्ही दाखिला मला. रावणाला ओव्हरटेक केलं तर त्यानं. त्याची ती हॉलची जी भिंत होती का, उंच 11 फूट होती आणि रुंद 22 फूट होती. तेवढ्याला तेवढा टीव्ही होता, पण बटनच नव्हते. मी म्हणलं हा टीव्ही म्हणताना चालू कसा होतोय? त्याच्या डोळ्याचे सेन्सर, त्यानं डोळे मिच केले की चॅनल बदललं. म्हणजे डोळ्याचं ते मला कधी, मी पण वेड्यात काढलं त्याला. म्हणले आपल्या धोत्र्याला फसवायला लागले येडपटवानी. पण पंपावर गेल्यावर एक जणानं थंब दिल्यावर पंप चालू झाला. अरे म्हणलं आता यानं थंब दिल्यावर पंप चालू होतोय, तुम्हाला माहिती आहे. तर मग आता याच्या डोळ्याशी सेन्सर जुळालेलेच असते ना. आणि बऱ्यापैकीच्या नंतर आता काही लोकांचे मोबाईल सुद्धा असे थंब दिल्याशिवाय चालू होत नाहीत. हो, आणि असले पाहिजे. संसारिक माणसानं त्याला लॉक ठेवलं पाहिजे. बायकोला कळायला नाही पाहिजे मधात किती गर्दा येतं. विठाला विठाला. एवढा मोठा टीव्ही त्याच्याकडं, त्यानं दाखवलं ते गाणं चालू होतं. पण त्याच्यातल्या त्या 3 नटी मेलेल्या होत्या. मी म्हणलं तुमच्याकडे एवढा मोठा टीव्ही आहे पण ह्या 3 नटी मेलेल्या आहेत ना. इंद्राचं याच्यापेक्षा मोठे होतं. रंभे आईशा नाचणी, उर्वंशी मेनका, तिलोत्तमा रंभा. या वैभवात 5 प्रकारचा अमृत पिणारा माणूस. त्याच्या मुलीचं पत्र आलंय, बाबा परवाला 12:30 वाजता माझे मालक जाणार आहेत, तुमचे जावाई जाणार आहेत, तुमची कन्या विधवा होणार आहे. आता बळावर ते बोलून गेला. बोलतेत माणसं कधी कधी. काही माणसं बैखटी रंगवायला लय बहादर. हो, बायको 7 भाईच्या मिरच्या तोडायला. आणि बैठकीत इतका बोलतो, त्याची कडक टोपी इतकी कडक, ऊस तोडता येतो इतकी टोपी कडक, आणि बायको 11 भाईच्या मिरच्या तोडायला. असे लय मोकार टेकन चौघीत लुगडे एक लय फिरत येत ना. खूप पाहिले मी गाव. मी आता 4000 जवळजवळ 4500 पर्यंत गाव होत गेली. लय पाहिले मी, खालीवरी गेलेले आमके तमके. तर मग ते बळावर बोलत गेला, काय यमाची मायवेली. असं कसं म्हणता येईल बरं?
आहे इंद्र, 222 दिवे आहेत त्याच्या गाडीला. पण यमाची मायवेली कशी म्हणता येईल? कारण इंद्राला 222 दिवे हे पंढरपुरातल्या आणि काशीतल्या मालकाच्या कृपेनं आले. आणि यम कोणी आरक्षित केलाय? या दोघांना. काशीतल्या आणि पंढरपुरातल्या मालकानं यम आरक्षित पदारूढ केलेला माणूस आहे. आणि या दोघांचा न्याय मोडणं म्हणजे या दोघांचा अपमान करणं ना. इंद्र चुकीचे बोलून गेले आणि मुलीनं सांगितलं, कालदंड, माझे बाबा म्हणतात, काय तुमची हिंमत आहे? ते म्हणला, बाई तुमचे बाबा आहेत, बोलायला लागलेत ते. 222 दिवे आहेत त्यांच्या गाडीला, असू द्या, त्याबद्दल दुमत नाही, पण मी नेणार, घेऊन जाणार. इंद्रानं कालदंडाला बोलवलं. कालदंड म्हणला, येतो तुमच्याकडं, पण जावई नेणार तुमचा, नेणार. मग कालदंडाने पत्र समोर टाकलं. हे मृत्यूचं पत्र आहे आणि मृत्यूच्या पत्रावर सही करायचं काम इंद्राचं होतं. त्यानं सही केल्याशिवाय, कारण तो राजा आहे ना, 33 कोटी देवाचा राजा आहे ना. यमधर्म काय कथा आहे त्याच्याकडं? यमधर्माचा पण राजा आहे ना तो. सही केलेली, आणि ही सही भोगावती नावाच्या गंगेच्या पाण्यानं केलेली शाही. 2 भोगावती, एक रसातळात भोगावती आहे आणि एक वरी आहे. रसातळातल्या भोगावतीचं पाणी एका ब्रह्मचार्याला प्यायला भेटलं. ते शूरवीर महाभारतातला सिंह अर्जुनाने बाण मारला आणि महर्षी भीष्माचार्यांना ते पाणी पिण्यासाठी भेटलं. आणि हे पाणी वरी, ह्या वरच्या गंगेचं पाणी सुद्धा एका वानराच्या आंघोळीला आलतं. ते वानर एक गंधमादन येती चक्षुर्पातार भैर्व्याप्तीर विशुद्धो भयस्थितानाम जलाति जायते ओघस असवस्थितीची एक क्रिया. आणि दुसरी क्रिया भोगावतीचं स्नान. आणि पुन्हा एक महारामायणामध्ये एका व्यक्तीला या भोगावतीच्या स्नानाचं पाणी प्राप्त झालं. तो सुषेण नावाचा वैद्य होता. विठाला 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 विठाला. यमधर्माला बोलून घेतलं, ही सही कोणाची आहे? मीच केली. मग माननीय आदरणीय इंद्र महाराज, तुम्ही 33 कोटी देवाचे राजे आहात, तुम्हाला नाव वाचिता आलं नाही का ते तुमच्या जावयाचं? मग तुमचा जावयाचं मृत्यूपत्र ज्या वेळेला यमानी भगवंतानी सादर केलं, मी तुमच्या पुढे मांडलं, तुम्ही सही केली ना, आता मारायला काय हरकत आहे? पण भगवान बुवा, इंद्र हुशार माणूस, इंद्रानं सांगितलं, आमच्या जावयाचं पत्र सगळ्या फाईलच्या खाली टाका आणि वरच्या फाईल काढा. तो कालदंड म्हणला, हे बऱ्याच देवाईनं पत्र पाहिले आणि आता जर तुमच्या जावायला वाचिलं तर बाकीचे देव म्हणतील, आमच्या आत्याला वाचवा, आमच्या मावशीला वाचवा, आमच्या मेहुणीला वाचवा, आमच्या साडूला वाचवा, आमच्या चुलत्याला वाचवा, आमच्या आजीला वाचवा, असं म्हणतील का नाही? मग मला नियमात बदल करता येत नाही. चला, जयंतीचा विचार खुंटला. 222 दिवे जिच्या बापाच्या गाडीला आहेत, तरी पण जावाई थांबवायची ताकद आपल्या बापात नाही. तिने विचार केला, आपल्या आईकडे पत्र पाठवा. आई गोकुळात होती बापू. आई म्हणजे राधा. शची कोण आहे तर पुढे राधेच्या रूपात होती आणि राधेकडे पत्र गेलं. आवाज द्या जरा, बेस कमी करा, कडक करा आवाज, चांगलं करेन देऊ तुमचं. राधेकडे पत्र गेलं. राधेनं ते पत्र वाचिलं. लक्षात आलं, आपली मागची जयंती कन्या आहे. देवाला बोलून घेतलं. जगदानंद कंद जगतपती भगवान पांडुरंग परेशा किंवा द्वारकाधीशा, ही माझी कन्या आहे. एक विचारू का देवा, आयुष्यभर तुझं भजन केले रे, आयुष्यभर भजन केलंय. याच्या व्यतिरिक्त काय केलं रे देवा तुझ्यासाठी? फक्त भजन केलंय. देवा, नारदासारखा संन्यासी भेटला आणि त्या संन्याशाने सांगितलं, बाई तू आता 222 दिव्यावाल्याची बायको आहेस, पण कालांतरानं पुण्य संपल्यावर तुला खाली यावं लागत आहे. सवेची इंद्रपदाची येऊ लागती माघारे. आणि याच्यातून जर तुला वाचायचं असेल, फार मोठं व्हायचं असेल, तर तुला देवाचं मुख बघावं लागेल. देवा तुला पाहण्यासाठी मृत्यू लोकात आले रे, तुला पाहण्यासाठी. काल्याच्या कीर्तनात बऱ्यापैकी प्रसंग, भरला उलंडोनी रीता करी घट, आणि त्याची चट या शब्दाचा आवड. माणसं नाही म्हण, या लय खाचा चटका आहे हो,
अशी जुनी शब्द. तशी राधेला देवाला पाहायची चट लागली होती. मी तुला किती पाहिलं देवा, अरे तुझ्याशिवाय, तुझ्या रूपाशिवाय कोणाचं वर्णन करत नाही, तुझ्या नामाशिवाय कोणाच्या नामाचे पवाडे गात नाही रे. किती किती तू जेवढे मला श्वास दिलेत का, त्या श्वासाच्या बदल्यात मी तुला नामस्मरण दिलंय. मी तुला इकत घेतलं रे, इकत घेतलंय, तुला इकत घेतलंय. तर भगवंतानं राधेला सांगितलं, राधे आत्ताची आत्ता वैकुंठ देऊन टाकतो, नकोय मला. माझ्या भगवान शिवजीला विचारून तुला कैलास देऊन टाकतोय, नकोय मला. सत्यलोकाचे मालक विधाता ब्रह्मदेवाला विचारून तुला सत्यलोक देऊन टाकतोय, नकोय देवा मला, काहीच नको. एक देऊन टाकतोस का देवा? काय देवा, आयुष्यभर भजन केलं रे. महाराष्ट्राच्या मातीत किती मृदंगाचार्य, किती गायनाचार्य, किती कीर्तनकार आहेत. लोक त्यांचा किती आदर करतात, केवढाले हार घालतात, किती मोठाले नारळ देतात, नारळाच्या खालून पण देतात. मी तुला आत्तापर्यंत काही मागितलं का रे देवा? मी तसंच केलं ना तुझं भजन, तसंच केलं ना. एक दमडी न घेता, काही न घेता मी तुझं भजन केलं ना देवा. मग याच्या बदल्यात एक देऊन टाकणं, माझ्या जावायला वाचवणं, वाचवून माझ्या जावायला. तर ब्रह्मांडाच्या मालकीनं राधेच्या हाताला स्पर्श केला. तिला सांगितलं, राधे 7व्या अवतारात मी वनवासात असताना मी जगाचा बाप आहे ग राधे, मी विश्वाचा बाप आहे. या विश्वातली काडीसुद्धा माझ्याशिवाय हलत नाही. एवढी मोठी वायू सुमुष्टी तलेशिवाय करतलात वायू माझ्या आहे. हे सर्व 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 क्षत्र माझ्या हातात आहे ग. मी जगाचा बाप असताना, मी वनवासात असताना, माझा योग असूनसुद्धा आम्ही चौघही जवळ नसताना मी देवाचा बाप जाऊ शकतोय. राजा दशरथ, मला कसा तुझा जावाई वाचिता येईल? नाही वाचिता येत ग, शक्य नाही. साखरेचा नो हे ऊस, गुळाची ऊसाची साखर करता येईल, ऊसाचा गुळ करता येईल, पण गुळाचा ऊस आणि साखरेचा ऊस करणारा जगात एकही कारखाना नाही, एकही कारखाना नाही. मला नाही करता येणार. जगाच्या मालकानं सांगितलं, राधे मी एक करू शकतो तुझ्यासाठी. तू ज्या दिवशी तुझा देह समर्पित करशील, त्या दिवशी तुझा देह ज्या मातीत समर्पित केला, त्या ठिकाणची माती मी कपाळाला गंध म्हणून लावीन. गोपीचंदन ओटी, तुळशीच्या माळा, आयुष्यभर राधेच्या अंगाची माती जगाचा मालक कपाळाला लावतो. पण राधे, तू शिची असताना तुला प्राप्त झालेली जयंती नावाची कन्या, हिचा जो पती आहे हा फार मोठा अधिकारी आहे. त्याला विशिष्ट प्रकारचं पुराणात नाव आहे. पण शोधान तुम्ही शोधा. तुम्ही जितके पाठ करतान का, तुम्ही जितकं वाचितान का, तितके आमचे लोक कीर्तन नीट करतील. विठाला विठाला.